हाय नमस्कार, मी बाबूची मम्मी. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या ब्लॉगमध्ये माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आज काय करणार आहे. म्हणून त्यासाठी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मस्त असं आम्ही रेडी झालो, घरापासून सुरुवात केली. मस्त असं टू बाईक घेतली आणि त्यावर आम्ही बसून वगैरे चाललो होतो मामाच्या गावाला. तर आमच्या मामाच्या गावाला जाताना फक्त एक नदी असते, पूर्ण नदीच फक्त तेवढी आम्हाला पार करावं लागते. बाकी आमचं मामाचं गाव समोरच येतं. असं युनिक मामाचं गाव तुम्ही बघितलं का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, दोन्ही बाजूला मस्त असे उसाचे मळे आणि मधातून आम्ही जातोय. वाव, किती छान असं वाटतंय. तुम्हाला पण वाटतंय ना? दानवे साहेब सांगणं लागेल, काही करा नका करू, पण आमचा उसाचा रोड करून द्या. एक ऊस बी देशाच कारखान्याला जातो. मत झाला व्हिडिओ घेऊन राहिले काय मी. घरी आले की काय भूक लागते पाठवत. हां, रोज करावं लागत असं. अरे बापा विचार कशाचे. कालची पडेल की अजून आता आजचा हा डबल गॅलरी फुल होणार आहे आता. अशा माझी घेल किती स्टोरेज आहे? 128 त्याला. अरे नाही 256 आहे. ज्ञानूच्या चॉईसचा आहे बाबा. माफ तर केलं. तर चला, आता आम्ही नदीजवळ पोहोचलो आहे. एका साईडनं पूर्ण शेती आहे आणि म्हणजे नदीपर्यंत शेती आहे, आणि दुसऱ्या साईडनं मामाच्या गावची नदीपर्यंत शेती आहे, आणि मध्ये फक्त अशी नदी आहे. लहानपणी आम्हाला खूप असं इंटरेस्टिंग वाटायचं. अजूनही वाटतंच म्हणा, असं नाही की वाटत नाही म्हणून. खूप असं इंटरेस्टिंग वाटतं. बघू शकता तुम्ही, ही पूर्ण नदी आहे आणि किती धरण असं भरलेलं आहे. खूप असं शेतात वगैरे पण पाणी गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता की पण खूप असं निसर्गरम्य ठिकाण असं वाटतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट इथली पुढे येते, मी तुम्हाला नंतर दाखवते. त्या अगोदर तुम्ही हा एरिया बघून घ्या. आता ना इथे ना मी तुम्हाला हात वगैरे दाखवते ना, तिथेपर्यंत शेती वगैरे होती, पण ते सर्व पाण्यात वगैरे गेलेली आहे. आणि माझ्या पप्पाची पण शेती आहे समोर, ती पण पाण्यात गेलेली आहे. ती मी तुम्हाला नंतर नावमध्ये होडीमध्ये बसल्यावर दाखवते. आता आमच्या इकडे तरी याला होडी म्हणतात. आता मी कोणी नावसुद्धा म्हणतात, कोणी होडी म्हणतात किंवा कोणी सरळ बोट म्हणतात, पण आमच्या इकडे याला होडी म्हणतात. आणि अशी युनिक होडी ना, मला नाही वाटत तुम्ही कुठंच बघितली असेल म्हणून. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही अशी होडी बघितली का नाही म्हणून. खूप अशी छान होडी बनवलेली आहे आमच्या इकडे. तू काय तकलीफ काय तुले? आवाज दे. तर हे बघा, आली आमची होडी. वाटते ना इंटरेस्टिंग की तुम्हाला नाही वाटत आहे? मला तर खूप अशी इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे एका वेळेला किती लोक यावर आणि किती बाईक येऊ शकता हे तर तुम्ही अंदाजा लावू शकता. आणि किती अशी युनिक बनवलेली आहे, खूप अशी छान आहे. आणि भीती वगैरे बिलकुल नाही आहे, काहीच वाटत नाही. असं वाटत पण नाही आपण होडीत बसलेलो आहे म्हणून. खूप असं शांत आणि असं रिलॅक्स जातो, जसं काही आपण 4 व्हीलरमध्ये असं जातं, 2 व्हीलरमध्ये असं सुद्धा वाटत नाही. डायरेक्ट 4 व्हीलरमध्ये असं वाटतं. आणि बघू शकता तुम्ही किती रुंदी वगैरे खूप छान अशी होडी आहे. तुम्ही जर इकडे आले ना, नक्की या होडीत बसा, तुम्हाला खूप अशी मजा वाटेल. आणि हे बघा, आपलं पूर्ण नदीचं व्ह्यू किती भारी असं वाटते, शांत असं वातावरण. आणि ही जी डीपी तुम्ही बघताय ना, तिथे ना माझ्या पप्पाची शेती आहे. तर भरपूर अशी शेती तिथे पाण्यात वगैरे गेलेली, कारण नदीला पाणी खूप वगैरे होतं. तर ते शेतात जातच, खूप म्हणजे राहतच त्यांच्या एका शेतात पाणी बरंच. त्यानंतर ना मग आम्ही म्हटलं चला आता बघा
बघा तुम्हाला दाखवते मी पूर्ण होडीची सिस्टीम कशी आहे म्हणून. म्हणजे 2 व्हीलर बाईकपासून ही होडी तयार केली आहे. तुम्ही डोकं लावू शकता, पण आमच्या इकडे सर्व प्रकारचे डोके लागतात. त्यानंतर पोचलो आणि इथून माझ्या मामाचं घर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मग मामाच्या घरी आलो आणि म्हटलं आता भाऊबीज वगैरे होती, तर म्हटलं चला आता हे माझे बाबा आहे. मग बाबाची ओवाळणी वगैरे केली. हा माझ्या मामाचा मोठा मुलगा आहे, याचीसुद्धा ओवाळणी वगैरे केली. आणि खूप दिवसानंतर गेल्यामुळं खूप असं छान वाटत होतं. त्यानंतर मग आजीला घेतलं आणि तिथून आम्ही निघालो मावशीच्या गावाला जाण्यासाठी. नंतर आम्ही मावशीच्या गावाला आलो, तिच्या घरी पण आलो, दिवसभर बसलो. बट ना ते बोलण्याच्या वगैरे त्याच्या नादात ना मी व्हिडिओच्या क्लिप घ्यायलाच विसरून गेले. फक्त ही एकच क्लिप होती, ते पण बाबू खेळताना, तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर हे बघा शौर्य मला एवढा परेशान करायचं होतं, कारण त्याला ना टेंबुर्णीमध्ये पाणीपुरी खायची होती. डबल ना आम्ही आता घेतल्या किंमत कमी करते ते किमती राहते. या साड्यावर 60 रुपये कमी केली. पहिले चांगले आहे मग ना आम्ही टेंबुर्णीत थोडा वेळ थांबलो होतो, पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि साड्या वगैरे घेतल्या. पण बाबू एवढा परेशान करत होता ना, तर माझ्या क्लिपच घेणं झाल्याने. त्यानंतर मग मामाच्या घरी आलो, तिथे पण चहा वगैरे घेतला. आणि तिथे पण मग मामी आल्या होत्या भाऊबीजीहून, तर त्यांनी साड्या वगैरे बघितल्या. आणि मग नंतर आम्ही यायला निघालो. तसं तर माझ्या आजीची आणि मामीची खूप इच्छा होती की आम्ही नाईटला थांबावं म्हणून, बट पोरांमुळे आम्ही बिलकुल थांबलो नाही. खूप परेशान करत होते. त्यानंतर हा बघा तुम्ही इव्हनिंगचा व्ह्यू किती छान असा होता. त्यानंतर मग आम्ही आलो आणि हे बघा आमचे 2 कार्टून ते ऑलरेडी आम्हाला गाडीवर नेण्यासाठी उभी होती तिथे. त्यानंतर मग घरी आलो. पण आम्ही घरी खूप फिरलो आज आणि खूप दमलो आज. मग बाय कर आता, बाय ना गाईज, बाय. आणि ना मग ना बाबूसोबत थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि आजचा दिवस ना एवढा माझा म्हणजे असं खूप असं दमल्यासारखा झाला होता, खूप दमले होते. त्यानंतर मग लगेच घरी येत नाही तर आहे माझ्या आत्याचा मुलगा महेश आणि ही तिची मुलगी आहे माझी रोहिणी ताई, ही तिची मुलगी आहे. त्यानंतर मग ते आले होते, त्यांना काम होतं म्हणून ते थोडेसेच आले होते 10-15 मिनटं. तर मग त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, काही व्हिडिओच्या क्लिप घेतल्या, तर काही फोटोज घेतले. कारण यांना आमच्या घरी येऊन खूप वर्ष झाले होते, कारण ते येतच नाही आहे आणि आमचंही जाणं होत नाही आहे. बरं झालं ते आले, त्या महिन्यानं आमची भेट वगैरे तरी झाली. नंतर मग मस्त ते निघाले. त्यांना म्हटलं थांबा, बट ते नाही म्हणले, म्हणून म्हटलं ठीक आहे लवकर जा, गावजवळच होतं म्हणून मग ते निघाले. नंतर मग छान असं त्यांना बाय बाय टाटा केला. आणि असा होता माझा आजचा दिवस. आता तुम्ही तर विचार केलाच असेल की मी आज किती दमले म्हणून. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.